आज मी माझ्या आयुष्यातील एक असा महाभयंकर चॅलेंज घेतला होता ज्यामध्ये माझा जीव सुद्धा जाऊ शकतो। आज मी एका बाबाला ओपन चॅलेंज दिलं होतं। आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की हा बाबा कोणता आणि याचं चॅलेंज काय। या सगळ्याची माहिती तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितली असेल। पार्ट 1 मध्ये काही गोष्टी आपण घरीच विसरून गेलो होतो, त्यामुळे आपल्याला परत घरी यावं लागलं होतं। आता या घाण विसरायच्या सवयीमुळे मी कधी लग्न करत नाही, कारण लग्नानंतर मी कधी बायको विसरून आलो तर अवघडच आहे मग माझं। जा चला अरे अरे टाइमपास लेट झाला होता। हे चल रोहिता, पटकन गाडी काढ, चला जाऊ। आता कुठे जरा खुशी म्हणत होतो जायची आणि तेवढ्या दाखवलं की डिस्प्ले उडालेला। अरे रे रोहित्या, इज्जत काढायला रे माझी। इज्जत होतीच कुठे सोडा, ते पण आहे। आता तुमच्या पण डोक्यात विचार आला असेल की हा भूताचा ब्लॉग आहे, यामध्ये सगळं असं खतरनाक होणार आहे, तर तू कॉमेडी कशाला करायला प्रश्न पडलाय। थांबा सांगतो ते कसं असतं ना पब्लिक। आता यापुढे तुम्हाला असला भयानक दाखवणार ना, तुम्ही भिवून माझं ब्लॉग सोडून जाऊ नये म्हणून तुम्हाला आधी कॉमेडी करून थांबवलं। कसं आहे ना, 4 दिवसाची जिंदगी आहे माझी नाही, तुमची आहे 4 दिवसाची, माझी अजून लय लांब। चला पब्लिक, आता टाइम झालेला आहे खतरनाक। यापुढे सगळे सीन खतरनाक असणार आहेत, त्यामुळे डिस्क्लेमर आधीच आहे। कुठे बी बसा, सावकाश बसा आणि आजूबाजूला कुणाला तरी घेऊन बसा। भयानक चॅलेंज आहे, काय होईल बघू आज। आधी तर आपण ते झाड शोधू। आता आम्ही निघालो एक भयानक रस्त्याला, जे एकदम भयानक आहे आणि इकडे एक लाईट सुद्धा नाही आहे आणि पब्लिक तर कोणच नाही आहे। पब्लिक आपण आलेलं आहे एका झाडापाशी। आता या झाडावर तर बॅट्स लय आहेत, ते काय आता म्हणतात चमगादड, हां ते लय येतं आणि आवाज तर लय आले या झाडाखाली। तर पब्लिक, बाबांनी म्हटलं होता की हे चॅलेंज झालं तुमच्यासोबत नक्की काहीतरी होईल आणि नाही झालं तर तुम्ही माझं नाव बदला। हे चॅलेंज झालं, मला काही नाही झालं, त्याला आपण काय नाव ठेवायचं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। अगर दम है तो 11 कौड़ी ले जाकर उस पे लाल सिंदूर के टीके लगाकर 11 कौड़ियों पे, और पीपल का या बड़ का पेड़ है जंगल में, कहीं भी जंगल में होना चाहिए, जो रात को वहाँ सुनसान रहे और वहाँ जाके ऐसे कौड़ियाँ से तो वहीं थोड़ी देर में, मात्र कुछ सेकंड में ही ना बेहोश हो जाए तो मेरा नाम बदल दें। शकता असं केल्याने आता सध्या तरी मला काय झालं नाही, पण बघू आपण एक 5 मिनिट बघू काय होतंय का। आता तर मी नॉर्मलच आहे। फायनली पब्लिक, मला काय झालेलं नाही, आम्ही दोघं जिवंत आहे आणि बाबा तुझ्या